बटाट्याचे पापड कोणाला नाही आवडत। आज आपण फक्त 3 बटाट्यांपासून शेकडोंनी पापड बनवण्याची एक सिक्रेट पद्धत बघणार आहोत आणि एक सिक्रेट पदार्थ घालून हा चौपट फुलणारा पापड तयार होईल। यासाठी आपण 3 बटाटे प्रथम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि ते पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत, म्हणजे ते काळे पडत नाही। बटाट्यांचा जर हवेशी संपर्क आला तर मात्र बटाटे आपले काळे पडू शकतात। बटाट्यांचे आता आपल्याला काप करायचे आहेत। काप केलेले बटाटे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। याने बटाट्यात असणारं अतिरिक्त स्टार्च निघून जातं आणि पापड काळा पडत नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे काप घालणार आहोत आणि साधारण 1 कप पाणी घालून आपण याला दळून घेणार आहोत। दळलेला बटाटा आता कपच्या साहाय्याने आपण मोजणार आहोत। साधारण हे 2 कप इतकं होत आहे। 2 कप बटाट्याच्या किसामध्ये आपण 4 कप इतकं पाणी घालणार आहोत। ही पूर्ण प्रक्रिया करताना डायरेक्ट बटाट्याचा आपण हवेशी कमीत कमी संपर्क येऊ दिलेला आहे। यामध्ये साधारण अर्धा चमचा इतकं मीठ घालणार आहोत, कारण पापड वाळल्यानंतर ते खारट लागायला लागतात। हा आला आपला सिक्रेट पदार्थ 1/4 चमचा इतका पापड खार घातलेला आहे। मिश्रण दाटसर होईपर्यंत 15 ते 20 मिनिट आपण मंद आचेवर शिजवलं आहे। यापेक्षा कमी शिजवल्यास आपला पापड फाटतो। आता चमच्याच्या साहाय्याने आपण असे लहान लहान पापड घालून घेणार आहोत। या पद्धतीचे लहान पापड जर तुम्ही घालाल तर जवळजवळ 300 पापड तुमचे 3 बटाट्यापासून तयार होतील। पापडाची पूर्णपणे एक बाजू सुकल्याशिवाय पापड उलटू नये, नाहीतर पापडमधून फाटण्याची शक्यता असते। आणि पाहू शकता वाळल्यानंतर अगदी ट्रान्सपरंट पांढरा शुभ्र असा पापड आपला तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।